नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, RSD अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती पद शिपाई, हमाल, लिपिक व ड्रायव्हर या पदाकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत. तरी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला. राज्यपालाचे पद अचानक रिक्त झाल्यास तात्पुरते राज्यपाल म्हणून कोण काम पाहतात? राज्यपालाचे पद अचानक रिक्त झाल्यास तात्पुरते राज्यपाल म्हणून कोण काम पाहतात? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश हे राज्यपालाचे पद अचानक रिक्त झाल्यास तात्पुरते राज्यपाल म्हणून काम पाहतात. प्रश्न क्रमांक दुसरा. राष्ट्रपती व घटक राज्य यांच्यामध्ये दुवा साधण्याचे काम कोण पाहतात? राष्ट्रपती व घटक राज्य यांच्यामध्ये दुवा साधण्याचे काम कोण पाहतात? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, राज्यपाल हे राष्ट्रपती व घटक राज्य यांच्यामध्ये दुवा साधण्याचे काम पाहतात. प्रश्न क्रमांक तिसरा. अकोला जिल्ह्याच्या सीमेला लागू नसलेला जिल्हा कोणता? अकोला जिल्ह्याच्या सीमेला लागू नसलेला जिल्हा कोणता? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, यवतमाळ हे अकोला जिल्ह्याच्या सीमेला लागू नसलेला जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक चौथा. यवतमाळ व वाशिम हे जिल्हे कोणत्या प्रशासकीय विभागात येतात? यवतमाळ व वाशिम हे जिल्हे कोणत्या प्रशासकीय विभागात येतात? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, अमरावती. प्रश्न क्रमांक पाचवा. धाराशिव जिल्ह्यामध्ये किती पोलीस उपविभाग आहेत? धाराशिव जिल्ह्यामध्ये किती पोलीस उपविभाग आहेत? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, 5. धाराशिव जिल्ह्यामध्ये 5 पोलीस उपविभाग आहेत. प्रश्न क्रमांक 6. धाराशिव जिल्ह्यातून कोणता राष्ट्रीय महामार्ग जात नाही? धाराशिव जिल्ह्यातून कोणता राष्ट्रीय महामार्ग जात नाही? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, NH-53 हा धाराशिव जिल्ह्यातून राष्ट्रीय महामार्ग जात नाही. प्रश्न क्रमांक 7. छत्रपती संभाजी महाराजांनी कोणता संस्कृत ग्रंथ लिहिला? छत्रपती संभाजी महाराजांनी कोणता संस्कृत ग्रंथ लिहिला? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, बुद्धभूषण हा छत्रपती संभाजी महाराजांनी संस्कृत ग्रंथ लिहिला. प्रश्न क्रमांक 8. वंश ओळखण्यासाठी खालीलपैकी कशाचा उपयोग होतो? वंश ओळखण्यासाठी खालीलपैकी कशाचा उपयोग होतो? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, DNA हा. प्रश्न क्रमांक 9. मुंबईतील सर्वात जुने वाचनालय खालीलपैकी कोणते आहे? मुंबईतील सर्वात जुने वाचनालय खालीलपैकी कोणते आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, एशियाटिक सोसायटी ही मुंबईतील सर्वात जुने वाचनालय आहे. प्रश्न क्रमांक 10. कोणत्या आंतरखंडीय बॅलिस्टिक मिसाईलची यशस्वी चाचणी घेतल्यास भारत 5 शक्तिशाली देशांच्या रांगेत आला आहे? कोणत्या आंतरखंडीय बॅलिस्टिक मिसाईलची यशस्वी चाचणी घेतल्यास भारत 5 शक्तिशाली देशांच्या रांगेत आला आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, अग्नी-5. प्रश्न क्रमांक 11. महाराष्ट्राच्या अतिदक्षिणेकडील जिल्हा कोणता आहे? महाराष्ट्राचा अतिदक्षिणेकडील जिल्हा कोणता आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, सिंधुदुर्ग हा जिल्हा महाराष्ट्राचा अतिदक्षिणेकडील जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 12. महाराष्ट्रास खालीलपैकी कोणत्या राज्यांच्या सीमा लागू नाही? महाराष्ट्रास खालीलपैकी कोणत्या राज्यांच्या सीमा लागू नाही? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, आंध्र प्रदेश. प्रश्न क्रमांक 13.
महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक महानगरपालिका आहेत? महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक महानगरपालिका आहेत? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, ठाणे या जिल्ह्यात सर्वाधिक महानगरपालिका आहेत. प्रश्न क्रमांक 14, खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात नोबेल पुरस्कार दिला जात नाही? खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात नोबेल पुरस्कार दिला जात नाही? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, कला या क्षेत्रात नोबेल पुरस्कार दिला जात नाही. प्रश्न क्रमांक 15, चलनी नोटा, पोस्ट कार्ड, तिकीट ईचे छपाई केंद्र राज्यात खालीलपैकी कोठे आहे? चलनी नोटा, पोस्ट कार्ड, तिकीट ईचे छपाई केंद्र राज्यात खालीलपैकी कोठे आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, नाशिक येथे आहे. प्रश्न क्रमांक 16, पेशवा नानासाहेब यांच्या सेनापती टिपटिंब याने सन 1857च्या उठावात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. पेशवा नानासाहेब यांच्या सेनापती टिपटिंब याने सन 1857च्या उठावात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, तात्या टोपे. प्रश्न क्रमांक 17, भारताची प्रमाण वेळ ग्रीनिच प्रमाण वेळेपेक्षा कमी वेळाने पुढे आहे. भारताची प्रमाण वेळ ग्रीनिच प्रमाण वेळेपेक्षा कमी वेळाने पुढे आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, 5 तास 30 मिनिटे. प्रश्न क्रमांक 18, क्षेत्रफळानुसार खालीलपैकी कोणते राज्य भारतातील सर्वात लहान राज्य आहे? क्षेत्रफळानुसार खालीलपैकी कोणते राज्य भारतातील सर्वात लहान राज्य आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, गोवा हे क्षेत्रफळानुसार भारतातील सर्वात लहान राज्य आहे. प्रश्न क्रमांक 19, महात्मा गांधी यांनी खेडा सत्याग्रह कुणाच्या पाठिंब्यासाठी केला? महात्मा गांधी यांनी खेडा सत्याग्रह कुणाच्या पाठिंब्यासाठी केला? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी केला. प्रश्न क्रमांक 20, हिऱ्यांचे शहर म्हणून दक्षिण आफ्रिकेतील कोणत्या शहरास ओळखले जाते? हिऱ्यांचे शहर म्हणून दक्षिण आफ्रिकेतील कोणत्या शहरास ओळखले जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, किबर्ले. प्रश्न क्रमांक 21, जागतिक करशी पर्यटन दिन कधी साजरा केला जातो? जागतिक करशी पर्यटन दिन कधी साजरा केला जातो? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, 16 मे या दिवशी जागतिक करशी पर्यटन दिन साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 22, स्थानिक स्वराज्य संस्थांचे जनक कुणाला म्हणतात? स्थानिक स्वराज्य संस्थांचे जनक कुणाला म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, लॉर्ड रिपन यांना स्थानिक स्वराज्याचे जनक असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 23, संपूर्ण सेंद्रिय शेती करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? संपूर्ण सेंद्रिय शेती करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, सिक्कीम. प्रश्न क्रमांक 24, 16वी जी 20वी देशांची शिखर परिषद 2021 कुठे पार पडली? 16वी जी 20वी देशांची शिखर परिषद 2021 कुठे पार पडली? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, रोम. प्रश्न क्रमांक 25, कोरोना व्हायरस कोणत्या घटकापासून बनलेला आहे? कोरोना व्हायरस कोणत्या घटकापासून बनलेला आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, RNA. प्रश्न क्रमांक 26, मुंबई ब्रिटिशांना कोणाकडून आंदण मिळाले होते? मुंबई ब्रिटिशांना
कोणाकडून अनुदान मिळाले होते? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पोर्तुगीज. प्रश्न क्रमांक 27. बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय कोणत्या शहरात आहे? बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय कोणत्या शहरात आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो नागपूर येथे बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय आहे. प्रश्न क्रमांक 28. इलॉन मस्क हे उद्योगपती खालीलपैकी कोणत्या कंपनीशी संबंधित नाहीत? इलॉन मस्क हे उद्योगपती खालीलपैकी कोणत्या कंपनीशी संबंधित नाहीत? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ॲमेझॉन. प्रश्न क्रमांक 29. पहिला लता दीननाथ मंगेशकर पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? पहिला लता दीननाथ मंगेशकर पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो नरेंद्र मोदी. प्रश्न क्रमांक 30. कुनो नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? कुनो नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो मध्य प्रदेश येथे कुनो नॅशनल पार्क आहे. प्रश्न क्रमांक 31. भारताची पहिली अशोक चक्र विजेती महिला कोण? भारताची पहिली अशोक चक्र विजेती महिला कोण? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो नीरजा भानोत. प्रश्न क्रमांक 32. कुचिपुडी हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? कुचिपुडी हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो आंध्र प्रदेश. प्रश्न क्रमांक 33. युनिसेफचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे? युनिसेफचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो न्यूयॉर्क येथे युनिसेफचे मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक 34. खालीलपैकी कोणते बंदर भारताच्या पूर्व किनारपट्टीवर नाही? खालीलपैकी कोणते बंदर भारताच्या पूर्व किनारपट्टीवर नाही? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो कांडला. प्रश्न क्रमांक 35. भीमा नदी खालीलपैकी कोणत्या राज्यातून वाहत नाही? भीमा नदी खालीलपैकी कोणत्या राज्यातून वाहत नाही? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो आंध्र प्रदेश. प्रश्न क्रमांक 36. भारतीय राज्यघटनेतील 8वी अनुसूची खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? भारतातील राज्यघटनेतील 8वी अनुसूची खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो अधिकृत भाषा. प्रश्न क्रमांक 37. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कोणत्या वर्षी केली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कोणत्या वर्षी केली? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो सन 1936. प्रश्न क्रमांक 38. महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून घोषित करण्यात आलेल्या गर्जा महाराष्ट्र माझा हा या गीताचे गीतकार खालीलपैकी कोण आहेत? महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून घोषित करण्यात आलेल्या गर्जा महाराष्ट्र माझा या गीताचे गीतकार खालीलपैकी कोण आहेत? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो राजा बढे. प्रश्न क्रमांक 39. गडचिरोली जिल्ह्यात कार्यरत स्वयंसेवी संस्था सर्चचे पूर्ण नाव काय? गडचिरोली जिल्ह्यात कार्यरत स्वयंसेवी संस्था सर्चचे पूर्ण नाव काय? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो सोसायटी फॉर एज्युकेशन ॲक्शन अँड रिसर्च इन कम्युनिटी हेल्थ. प्रश्न क्रमांक 40. गडचिरोली जिल्ह्यातून वैनगंगा नदी कोणत्या दिशेकडून
कोणत्या दिशेने वाहते? गडचिरोली जिल्ह्यातील वैनगंगा नदी कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेने वाहते? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो उत्तर दक्षिण